पण आता पुन्हा इथे फडके मैदानामध्ये आलेलो आहोत की आपण मगाशी बघितलं की ह्या जो पाणी बंद झाल्याचा विषय म्हणजे मोटर बंद होती ती 10-15 दिवस आणि ती आज इथल्या नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणावर फॉलोअप करून सगळ्यांना सळो की पळो कळो सोडून शेवटी ते काम यशस्वी झालं. स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा याच्याकरता थोडा मदत केलेली आहे. श्री लांडगेसाहेब आणि हेमाताई पवार हे दोघेही आज दुपारी जेव्हा इथे पंपाचं काम दुरुस्त चालू तेव्हा स्वतः जातीने उभे होते. त्यांच्याबरोबर संजय जाधव साहेब महापालिकेचे अधिकारी तेही उभे होते. तर आत्ता माझ्यापुढे समोर उभे आहेत श्री भाऊसार आणि त्यांचे मित्र. तुमचं नाव काय साहेब? हां, भैरू जाधव. हे दोघे उभे आहेत. हे दोघांचा या ठिकाणी हे जे झाडं दिसत आहेत त्या झाडांना पाणी घालणं, ती व्यवस्था बघणं ह्याच्याकरता त्या दोघांचा खूप चांगला सहभाग आहे. तर मी त्यांना पहिले यांना विनंती करतो की भाऊसार तुम्ही तुमचा परिचय सांगा, तुम्ही कुठून येतं सांगा आणि तुम्ही काय काम करता इथे फडके मैदान करते सांगा. मी सुनील रामचंद्र भाऊसार. मी 2020 पासून इकडे अविरत काम चालू आहे. सकाळी 9:30ला यायचो आणि 1:30-2 वाजता घरी जायचो. काही न खाता मी इकडे सर्व पहिलं पाणी धरण टाकतो तेव्हा मी घरी जातो. संपूर्ण बाग ओला झाला तेव्हा मला समाधान वाटतो. कारण काय ते झाडे हिरवे झाले म्हणजे पक्षी भरपूर यायला लागले इकडे. पूर्वी एकही पक्षी येत नव्हता, चिमणा दिसत नाही, काही येत नव्हत्या. आता भरपूर पक्षी येतात. आता या 15 दिवसामध्ये मला एकही पक्षी दिसत नाही, पाणी नाही, काही नाही, झाड सुकत आले. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी ॲक्शन घेतली का कोणत्या पण मला मोटर लावून पाहिजे ते मला आजच्या आज बोलव. तर हे सर्व झालं. आज मी 8 वर्ष आले कंटिन्यू माझं काम चालू आहे असं आहे. आणि आता आज जे काम केले ते फार आम्हाला सहाय्यता मिळाले सर्वांची आणि त्यांनी ताबडतोब कामं केली आहेत. आता आम्हाला ते निसर्ग बघून पाणी आता आम्ही आताही या क्षणी आमचे पाणी कंटिन्यू पाणी चालू आहे झाडांना. कारण 15 दिवस झालं झाडं सुकले. कमी कमी 50 झाडं सुकून गेलेले आणि पोठरा ऑफिसला आम्ही काढलेली आहे. एवढे मोठे झाडं आम्ही 8 वर्षांनी त्यांची सेवा करून ते आज झाडे सुकले 15 दिवसामध्ये. त्यामुळे आमचा जीव कसर कासावीस झाला म्हणून आम्ही ही ॲक्शन घेतली. बरोबर आहे. बस अजून इथले काय काय समस्या आहेत? आणि इकडे समस्या म्हणजे आता डस्टबिन ते बिलकुल नाही आहे इकडे. 8 वर्षापासून डस्टबिन नाही आहे आणि माळी पण नाही आणि सिक्युरिटी पण नाही. आणि जे 2 गेट आहे ओपन आहे त्याला टाळे नाही, काही नाही आहे. तो कोणी 24 तास बाग चालू राहते. बरोबर आहे. भाऊसाहेब साहेबांनी सांगितलं ते बघा. आता मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या मागे एक भिंत आहे. भिंतीच्या बाजूला तिकडे ॲक्च्युली ते गेट लावू शकतात. त्यानंतर ह्या भिंतीच्या त्या साईडला सुद्धा डाव्या साईडला सुद्धा तिथे गेट आहे. गेट करू शकतात, मग गेट केलेलं नाही आहे. आता तो तिकडला एरिया त्याला लॉक करून ते करू शकतात बंद. पण इथल्या एरियामध्ये काही बंद करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे भाऊसाहेब साहेबांनी सुचवलेलं जे आहे ते अत्यंत बरोबर आहे. कारण अजून त्याच्यावर काय इफेक्ट काय होतात ते बंद नसल्यामुळे अडचण काय होते? इथे काय अडचण दिसली तुम्हाला? अडचण म्हणजे आता इकडे म्हणजे काय माणसं कमी वाटतात ते कामं करणारे. ते बिचारे दिवसभर रात्र ते बाहेरच्या मैदामुळे तिकडेच काम असते. साफसफाई होती, साफसफाई करून घेतात बिचारे. त्यांनी ऑर्डर फॉलो करावं लागतं, ते तसे कामं करतील. बरोबर असं आहे ना. आणि ते बिचारे इकडे काय सकाळी येतात सर्व कचरा भरपूर. इकडचे पब्लिक कुठे कचरा टाकतात, काही एखादा बड्डे झाला तर तिकडे घाण टाकतात, तिकडे केक टाकतात. ते साफसफाई होत नाही इकडं. म्हणजे दोघांचे काम होऊ शकत नाही. त्यांना पाणीसुद्धा मारायला मिळत नाही असं आहे. मग आम्ही सर्व आमचे जे सिटीजन लोक आहेत ते बिचारे आम्हाला हेल्प करतात, ते सेवा करतात. तर आम्ही काही सकाळी येतो, काही आम्ही दुपारी येतो, काही संध्याकाळी मारतो. अशा पद्धतीने काम चालू आहे. या 15 दिवसात आम्हाला इतकं वाईट वाटलं की झाडांना बघून खरंच वाईट वाटलं आम्हाला. म्हणून आम्हाला ही ॲक्शन घ्यावी लागली या पाण्यासाठी मोटर. बरोबर. नगरसेवकांनी काय काम केलं असं वाटतं का तुम्हाला? हो, केलं. हो, ओके, धन्यवाद. खूप छान, बरं वाटलं. असंच काम चालू ठेवा. काय लागलं तर सांगा, आपण पुढे पण नेऊ तो विषय. ठीक आहे. धन्यवाद.